तडजोड एक मोठा राष्ट्रीय पक्ष आहे, त्यांनी निर्णय घेतला, त्याचा अधिकार आहे, त्याची फार चर्चा करण्याचं कारण नाही. आणि विंडोर द्या ही मागणी करण्याचंही काही कारण नाही. लोकशाहीमध्ये निवडणूक तुम्हाला लढवायची असेल तर समोरसुद्धा कोण लढवेल हे मान्य करूनच निवडणुकीत करायला हवे. तुम्ही सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार तुम्ही किंवा सुप्रियाताई वगैरे? नाही, आम्ही उमेदवार उभा केला नाही, आमचं मर्यादित आहे. प्रचार काय करायचा? तर मागची निवडणूक जी झाली ते सुप्रिया विरुद्ध हाच उमेदवार होता. आणि ज्यांनी फॉर्म भरला त्याच सुप्रियाच्या विरुद्ध 3 लाख मतांनी सुप्रिया निवडून आली. त्यामुळे आम्हाला त्याचं काही वैशिष्ट्य नाही. सुप्रियाची 4थी निवडणूक होती. आणि त्यामुळे निवडणूक पाठिंबा लढवणं काही नाही. लोक या संबंधी काय म्हणतात हे स्वच्छ दिसतं. पण दादांच्या निधनामुळे सहानुभूतीची लाट होती. लोकांचं म्हणणं होतं की दादांनी इतक्या वर्ष उपमुख्यमंत्रीपदी काम केलेलं आहे, म्हणून ही निवडणूक बिनविरोध व्हावी. आणि त्यांचं म्हणणं असं होतं की महाविकास आघाडी म्हणजे तुमच्या पक्षाकडनं किंवा उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडनं उमेदवार नाहीये, पण काँग्रेसला तुम्ही बोलावं किंवा महाविकास आघाडीतील नेत्यांनी बोलावं. काय बोलायची गरज आहे? असं आहे की अनेक लोक अनेक निवडणुका लढवतात, यशस्वी होतात. राजकारणात जे फरतात ते लोकांचं काम करण्याच्यासाठी. आणि अजित पवार हे ॲक्टिव्ह होते लोकांच्या विकासाच्या कामात, त्यांचं लक्ष असेल. आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल त्या मतदारसंघात एक आदर आहे. पण तो आदर आहे ही गोष्ट मान्य केली पाहिजे. दुर्दैवानं ते अपघाती निर्णय गेले, त्याचं दुःख कुटुंबामध्ये आम्हा सगळ्यांना आहे. आणि पवार कुटुंब जे आहे त्या कुटुंबामध्ये एक पद्धत आहे, कुटुंब प्रमुख त्याची भूमिका राजकीय नाही, बाकीची ही आमच्या कुटुंबात मानली जाते. आणि आज कुटुंब प्रमुख म्हणून माझ्या जबाबदारी आहे. त्यामुळं आम्ही ठरवलं की निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे, पण आपण लढवायची नाही. साहेब, एक दुसरा एक प्रश्न आहे की आज तिथे एवढं अर्ज दाखल कार्यक्रम झाला आणि सभा पण झाली, आणि त्याच्यामध्ये एक फोटो बॅनर लावला, त्याच्यामध्ये मोदींचे पण फोटो होते, अमित शहाचे पण फोटो होते, जे की पार्टी आहे सुनेत्रा पवार यांचे. त्या कार्यक्रमामध्ये त्यांचे फोटो लावले गेले होते, भाजपच्या नेत्यांचे फोटो लावले गेले होते. चुकीचं काय? त्यांच्या पक्षाचे फोटो असतील, असेल काय? प्रश्न काय? पक्षाचा कार्यक्रम होता, पण एनडीएच्या नेत्यांचे फोटो लावले गेले होते, असा प्रश्न उपस्थित केला जातोय. इंडियामध्ये आहेत ना. तिथल्या एका बॅनरवर तुमचाही फोटो आहे. माझं असेल तर ते चुकीचं आहे. साहेब, एकीकडे आम्ही त्याला या निवडणुकीत आम्ही काही विरोध केले नाही, आम्ही कॅन्डिडेट उभा केला नाही. आणि त्यामुळे आम्हाला लोकांचे फोटो दिले नसते तर योग्य दिसतात. सर, त्याच बॅनरवर अजितदादांचा हा नावच पुरेसा आहे असं म्हणून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे